सो दिस इज द लोकेशन जिथे पिल्लं पडली होती आत. दिस इज फूड प्रोसेसिंगचा टँक ज्यात पिल्लं खाली पडली होती आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटने त्या पिल्लांना रेस्क्यू केलं. आता पुढे बघूयात. विल ट्राय फॉर रियुनियन. पूर्ण लोकेशन आम्ही सर्वे केलं आणि सर्वे केल्यानंतर कळालं की इथे बरेच फ्रेश पगमार्क्स आहे. सो इमिजिएटली वी डिसाइडेड टू डू द रियुनियन आणि लगेच आम्ही सेटअप वगैरेची तयारी केली. वी पुट दी लाईव्ह कॅमेरा मॉनिटरिंग. सेटअप झाल्यानंतर लगेच डॉक्टरने कब्जला चेक केलं. त्यांचं बेसिक फर्स्ट एड केलं जेणेकरून की त्यांना कुठे इंजुरी नाही आहे किंवा दे आर फिट फॉर रिलीज. अँड वी गॉट हेड्स अप फ्रॉम डॉक्टर्स दॅट वी कॅन गो अहेड विथ द रियुनियन. आम्ही पिल्लांना रियुनियनच्या सेटअपवर आणलो. ॲज सून ॲज वी गॉट दी कब्स टू दी रियुनियन लोकेशन आम्ही लगेच पिल्लांना त्यांच्या जागेवर ठेवलं बिफोर द सनसेट. बिकॉज आई तिथेच कुठेतरी होती. वी न्यू फॉर शुअर बिकॉज बरेच फ्रेश पगमार्क्स होती. ॲज इट वॉज अ मॅन्युअल रियुनियन आम्ही एक सेफ डिस्टन्सवर थांबलो होतो जेणेकरून आम्हाला कळेल आई कधी येते. आणि आम्ही ऑफकोर्स वी वर मॉनिटरिंग दी केज अँड एव्हरीथिंग फ्रॉम दी लाईव्ह मॉनिटरिंग कॅमेरा. जसा सनसेट झालं आम्हाला आई तिथे लोकेशनवर दिसली आणि इवन पिल्लं पण बरीच आवाज करत होती. जशी आई तिकडे आली शी लुक फॉर हर कब्स. तिने चेक केलं सगळं. ही तिचीच पिल्लं आहेत आणि आम्हाला कळालं की या फॉर शुअर इट्स देअर मदर. आम्ही एक सेफ डिस्टन्सवरनं जी रोप बांधली ज्याने आम्ही ते डोर ओपन केलं अँड फायनली इट वॉज अ हॅपी रियुनियन, हॅपी एंडिंग. मदर अँड दी कब्स वर टुगेदर फायनली. It was a very happy moment as all 3 cubs got reunited with their mother back in nature.